माजी IAS अधिकारी आज दिल्लीमध्ये दाखल झाल्या आणि दिल्ली पोलिसांचे जे चौकशी सुरू आहे त्याला सामोरेही गेलेले आहेत. आपल्यासोबत आहेत पूजा खेडकरजी. तुम्ही आज पोलिसांसमोर आलात आणि बराच वेळ साधारणतः 7 ते 8 तास ही चौकशी झालेली आहे. काय या चौकशीच्या दरम्यान तुम्ही आपली बाजू मांडली? पहिलं तर तुम्ही आता मला माजी अधिकारी म्हणालात. पण मला हे स्पष्ट करायचंय, की माझा न्यायालयीन लढा अजून सुरू आहे. बरं. अँड आय एम 100% शुअर ऑफ जस्टिस फ्रॉम इंडियाज ज्युडिशियल सिस्टम. त्याच्यामुळे मी माजी आहे की आजी आहे हे अजून ठरायचंय. बरं. पण तुमच्यावर जे आरोप लावलेले आहेत, म्हणजे ते UPSC असेल किंवा वेगवेगळ्या यंत्रणांकडून जे आरोप लावलेले आहेत, त्या आरोपाबद्दल काय? जे काही आरोप लावलेले आहेत माझ्यावर, स्पेशली जे मीडिया ट्रायलमुळे लोकांपर्यंत गेलेले आरोप आहेत, ते कंप्लीटली बेसलेस आहेत. ह्या म्हणजे परिस्थितीमध्ये मला म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर एक सिंपल नॅचरल जस्टिस सुद्धा मला दिला गेलेला नाहीये. बरं. फॉर एक्झाम्पल UPSCनी 17 तारखेला अप्रॉक्सिमेटली मला शो कॉज नोटीस काढली आणि 18 तारखेला लगेच त्यांनी FIR सुद्धा केला. म्हणजे मला 7 दिवस सुद्धा दिले नाही माझं म्हणणं मांडण्यासाठी. हं. असं का? म्हणजे ॲट बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस सुद्धा फॉलो का होत नाहीयेत? बरं. आपण कितीही मोठा गुन्हेगार असला, कसाबसारखाही गुन्हेगार असू द्या, मी स्वतःला त्याच्याशी कंपेअर करतीये. कारण तो किती टेररिस्ट जरी असला, तरी त्याला पूर्ण त्याचं म्हणणं मांडण्याचं, पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं असं मला म्हणावं लागेल. पण ते स्वातंत्र्य किंवा ती संधी मला दिलेली गेली नाही. मला दिली गेलेली नाही. बरं. पण मला एक सांगा, की UPSC जिथून सगळे अधिकारी निघतात, संविधानावर UPSC चालते, नियमावर UPSC चालते. एका दिवसामध्ये लगेच असा निर्णय घेणं, काय UPSCनं विचारपूर्वक केलेला आहे का घाई झालेली आहे? नक्कीच याच्यामध्ये घाई झालेली आहे. हे कोणीही सांगू शकतं. कारण का आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, आंबेडकरांनी लिहिलेलं जे संविधान आहे, त्याच्याप्रमाणे एव्हरी पर्सन इज एन्टायटल्ड टू सर्टन बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस. त्याच्यामध्ये कोणीही असो त्याला ऐकून घेणं, त्याचं म्हणणं, त्याची बाजू ऐकून घेणं. जेव्हा कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही निर्णय घेता UPSC सारख्या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीकडून, तर असं अजिबात एक्स्पेक्टेड नाहीये, की एकच तर्फे त्यांनी त्यांच्या मनाने निर्णय घ्यावा. बरं निर्णय घेण्याची वेळ नंतर येते. त्यांनी न ऐकता, न काही करता माझ्याकडून एक स्टेटमेंट किंवा एक डॉक्युमेंट सुद्धा न घेता त्यांनी डायरेक्ट माझ्यावरती FIR म्हणजे मला त्यांनी गुन्हेगारच बनवून टाकलं. बरं. म्हणजे असं झालं ते, की मी IAS अधिकारी असताना, मी सगळे रूल्स प्रोसिजर फॉलो केलेले असताना सुद्धा मला आरोपीच्या कटघऱ्यामध्ये UPSCनी नेऊन उभा केलं. बरं. आणि कुठलीही सुरुवातीला मला संधी त्यांनी दिलेली नाही. आणि ह्या गोष्टीमुळे इट वॉज सो डिस्टर्बिंग आणि तो स्पेशली पिरियड जेव्हा तो FIR झाला, एवढंच काय त्यांनी म्हणजे मीडियाच्या मिसइन्फॉर्मेशनमुळे म्हणा किंवा काही कोणाचा त्याच्यामध्ये पर्सनल इंटरेस्ट म्हणा, त्याच्यामुळे नॉट ओन्ली मी बट माय पेरेंट्स, माय फॅमिली वॉज अल्सो अफेक्टेड. त्यांच्यावर खोटानाटा केसेस केल्या गेल्या, वडिलांवर वेगळी केस, आईवर वेगळी केस. त्यांना पण इतका मेंटल हॅरासमेंट झालं आणि हे सगळं कशामुळे? ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय, की मी काहीतरी चूक केली किंवा मी काहीतरी हे केलं. पण तुम्ही पूर्ण सगळं ऐकून, तुम्ही म्हणजे UPSCने, DOPTने किंवा इन जनरल पब्लिकने जे माझ्याबद्दल ओपिनियन केले, की ही गुन्हेगार आहे. कोर्टाच्या आधी सगळ्यांनी निर्णय घेऊन सगळे मोकळे झालेले. मग आजच्या आपल्या हे फुले आंबेडकरांच्या आपण आपला महाराष्ट्र आहे म्हणतो किंवा भारत आहे म्हणतो, जो आंबेडकरांच्या कॉन्स्टिट्यूशनवर चालतो. त्याच्यामध्ये अशी गोष्ट घडणं खूपच दुर्दैवाचं. बरं. पण UPSCनं ज्या पद्धतीनं गुन्हा दाखल केला किंवा तर UPSCने पण तुम्हाला विचारणा केली होती. मग त्या मेलला तुम्ही उत्तर दिलं होतं का? किंवा UPSCला तुम्ही संपर्क केला होता का? की कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर आपलं म्हणणं ऐकून घ्यावं यासाठी? मला 17 तारखेला जेव्हा मेल आला होता, तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये मला 7 दिवसाची मुदत दिली होती. हं. शो कॉज नोटीसला रिप्लाय करण्यासाठी. हं. आणि मी
त्यांना मी हेही मागितला होता कालावधी, की मी त्या कालावधीमध्ये माझं म्हणणं सबमिट करते. बट इट वॉज सो शॉकिंग, की त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझं काही मेलचं उत्तर म्हणजे उत्तर द्यायला संधीच नाही दिली आणि एफ-आय-आर फाईल केली. एकदा क्रिमिनल प्रोसिजर सुरू झाली, की तुम्हालाही माहिती आहे, की सिव्हिल प्रोसिजर गोज टू द बॅकहँड. कारण क्रिमिनल प्रोसिजरमध्ये माझ्यावर त्यांनी जे काही गुन्हे दाखल केले होते, दीज वर नॉन बेलेबल आणि त्याच्यामुळे माझा एकतर खूप त्याच्यामुळे मला फ्रॉड आय-ए-एस किंवा म्हणजे असं दाखवलं गेलं, की माझ्यामध्ये काही कॅपॅसिटी नसताना किंवा माझ्यामध्ये काही ती केपेबिलिटी नसताना मी काहीतरी गैरमार्गाने आय-ए-एस झाले आणि एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूशनला मी धोका देऊन ते झाले. हे असं म्हणणं म्हणजे खूपच त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही. बरं. 3-4 पॅरामीटर्स जे लावण्यात आले होते. एक की जे डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट आहे, त्या संदर्भामध्ये अगोदरचं तुमचं काय म्हणणं आहे? तर पहिली गोष्ट तर मला इथे क्लिअर करायचं की यू-पी-एस-सीने जो एफ-आय-आर फाईल केलेला आहे, त्याच्यामध्ये कुठेही त्यांनी हे म्हटलेलं नाहीये, की माझं डिसेबिलिटी सर्टिफिकेट फेक आहे, फोर्ज्ड आहे, फॅब्रिकेटेड आहे किंवा मी त्याच्यामध्ये काहीतरी बनावट केलेलं आहे, असं यू-पी-एस-सीने कुठेही म्हटलेलं नाही. तो आरोप यू-पी-एस-सीने माझ्यावर कुठेही केलेला नाही. पण लोकांनी आणि मीडियाने मात्र तो आरोप केलेला आहे. बरं. दुर्दैवाने असं होतं ना, की आपल्याला असं वाटतं, एखाद्याचा हात तुटलाय, पाय तुटलाय, जो दिसतो, की ह्याला हा चालता येत नाही, ह्याला बोलता येत नाही किंवा हे येत नाही. तशा माणसाला आपल्याला असं वाटतं, की तोच फक्त दिव्यांग आहे. पण हे आपलं परसेप्शन कंप्लीटली चुकीचं आहे. एखादा माणूस नॉर्मल जरी दिसत असला, तरी त्याला इंटरनली काय इश्यूज आहेत, हे तुम्ही स्वतःच जज करताय, स्वतःच ठरवताय. मला कोणी हे सुद्धा विचारलं नाही, की ठीक आहे तुम्हाला डिसेबिलिटी आहे तर तुम्हाला त्रास काय होतोय? ॲज अ नॉर्मल ह्युमन बीइंग म्हणून तरी मला ते विचारलं गेलं पाहिजे होतं, की ठीक आहे तुम्हाला डिसेबिलिटी तर नक्की तुम्हाला काय डिसेबिलिटी आहे? तुम्हाला काय त्रास होतो? ही गोष्ट कधीच बघितली गेलेली नाहीये. ती दिसताना चांगली दिसते. ती कधी चष्मा घालत नाही किंवा फोटोमध्ये चष्मा दिसत नाही. म्हणून सगळं नॉर्मल आहे. हे असं कुठं दिव्यांग असतं का? हे अशा पद्धतीचे कमेंट्स केले गेले. आता तुम्हाला त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मला आता सध्या माझा चष्म्याचा नंबर -10 च्या वर आहे. बरं. आणि लहानपणापासून मला हाय मायोपिया आणि अम्ब्लायोपिया हे माझ्या डोळ्यामध्ये हा इश्यू आहे. आणि इट इज लाइक अ सीरियस कंडिशन. उद्या मला रेटायनल डिटॅचमेंट होऊन माझे पूर्ण विजन सुद्धा जाऊ शकते. बरं. अशी केस असताना सुद्धा लोकांनी हे म्हणणं, की हे फेक आहे आणि कुठल्या बेसिसवर? जस्ट तुम्हाला वाटतं म्हणून, जस्ट मी दिसत नाही म्हणून किंवा मी दाखवत नाही म्हणून. हे चुकीचं आहे ना. इनफॅक्ट मी न दाखवण्याचं किंवा आपण जे म्हणतो ना, आय ट्राईड टू बी नॉर्मल मेनी टाइम्स बिकॉज आपल्याकडे होतं काय माहितीये का, की लोकं जजमेंटल होतात, ओके. की ठीक आहे, हिला दिसत नाही ना, म्हणजे हिचं तर काय शी मस्ट नॉट बी इंटेलिजंट. म्हणजे आपण एक लोकांना त्या गोष्टीवरून सुद्धा जज करतो. जज. दिव्यांग आहे म्हणून पण जज करतो, हं. दिव्यांग नाही म्हणून पण जज करतो. एखादा कितीही हुशार असला आणि तो दिव्यांग असला तर तुम्ही काय म्हणता, हा दिव्यांग आहे म्हणूनच ह्याचं झालं. त्याच्यामुळे आपली सोसायटी अशी असल्यामुळे ते मी केलं काय? डॅम्ड इफ यू डू अँड डॅम्ड इफ यू डोंट अशी माझी परिस्थिती झालेली. पण जे प्रश्न उपस्थित करायचे आहेत, की एम्सच्या वरून किंवा अहमदनगरच्या हॉस्पिटलवरून, की आम्ही प्रमाणपत्र दिलंच नाही म्हणून अशा प्रकारच्या ज्या समोर जेव्हा चर्चा येतात तेव्हा? आता तुम्हाला दिव्यांग सर्टिफिकेटचं सांगते. अहमदनगरवरून मी दिव्यांग सर्टिफिकेट काढलेलं आहे. ते ना फेक आहे, ना फोर्ज्ड आहे. माझं तिथेही पूर्ण एक्झामिनेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर ती सर्टिफिकेट इश्यू झालेलं. बरं तेवढंच नाही, ते सर्टिफिकेट इश्यू झाल्यानंतर मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज त्यांच्याकडून मला यू-डी-आय-डी कार्ड आलेलं आहे. बरं. युनिक डिसॅबिलिटी आय-डी. दिस कॅन बी इश्यूड ओन्ली बाय सेंटर. हे कुठलं बेसिक हॉस्पिटल किंवा हे इश्यू करू शकत नाही. ओके. ते यू-डी-आय-डी कार्ड मला मेलनी माझ्यापर्यंत आलं अँड दॅट यू-डी-आय-डी कार्ड म्हणजे ते पोस्टल ह्यानी आलेलं आहे. दॅट यू-डी-आय-डी कार्ड हॅज अ लॉट ऑफ सिक्युरिटी फीचर्स. जसं त्याच्यामध्ये होलोग्राम आहे, क्यूआर कोड आहे. तुम्ही ते स्कॅन करून मिनिस्ट्रीकडून त्याची पूर्ण डिटेल घेऊ शकता. बरं. इथपर्यंत माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत.
ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जसं मी तुम्हाला आधी म्हटलं, की UPSC आणि DOPTने कधीही म्हटलेलं नाही, की मी डिसेबल्ड नाहीये. मी चुकीचे डिसेबिलिटी सर्टिफिकेट्स दिलेले आहेत किंवा मी चुकीचं काही केलेलं आहे, असं त्यांनी कधीही म्हटलेलं नाही. अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये म्हणजे UPSC आणि DOPTने त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये क्लिअरली म्हटलेलं आहे, की इवन इफ यू हॅव एनी सर्टिफिकेट issued by any government authority, we do not accept that as the basis of your selection. बरं. You have to go through the whole process of UPSC and DOPT. They will appoint a medical board, a medical authority, which only after certification by that medical authority you will be considered eligible for PWBD category. Okay. त्याच्यामुळे मी काही जरी सर्टिफिकेट दिलं किंवा कुणी काही जरी सर्टिफिकेट दिलं तरी UPSC आणि DOPT त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. ओके. त्यांचं हे कंपल्शन आहे. काही सर्टिफिकेट असो, जोपर्यंत त्यांच्या बोर्डच्या फाइंडिंग मध्ये तेवढी डिसेबिलिटी निघत नाही ते तुमचं कॅन्डिडेचरच ऍक्सेप्ट करत नाहीत. ओके. बरं. इनफॅक्ट ते म्हणजे त्याच्याकडे लक्षही देत नाहीत. त्यांना हे आहे की आमच्या बोर्डाने जे सर्टिफाय करेल तेच हे आहे. आणि त्यांचा बोर्ड म्हणजे काय 1 डॉक्टर 2 डॉक्टर असा नसतो, 12 डॉक्टर्स असतात बरं. वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे. अच्छा. पण मग त्यांच्याच जर बोर्डानं जर अगोदर अप्रूव्ह दिला असेल आणि नंतर मग तुम्हाला तुमचं कॅन्डिडेचर रद्द करणं असेल, नेमकं काय सांगतायत हे संकेत काय देतायत? नाही, तेच मी तुम्हाला सांगते की जरी हे बाहेर असं बोलत असले मीडिया किंवा बाकीचे लोक, तरी UPSCने किंवा DOPTने हे म्हटलेलं नाहीये की मी फिजिकली डिसेबल्ड नाहीये म्हणून. त्यांनी ते ऍक्सेप्ट केलेलं आहे, त्यांनी त्याचं सर्टिफिकेशन केलेलं आहे आणि त्यांनी मला त्या ह्याच्यामधून ऍक्सेप्ट केलं. बट त्यांनी जो पॉइंट तिथे मांडला आहे तो नंबर ऑफ अटेम्प्टचा आहे. हो. आणि नंबर ऑफ अटेम्प्ट मुळे की ह्यांनी एक्सीड केलेत म्हणून त्यांनी ती FIR फाईल केली विदाउट आस्किंग फॉर माय एक्सप्लेनेशन. ओके. पण मग नंबर ऑफ अटेम्प्टच्या बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तर बऱ्याच जणांना हे माहिती नाही म्हणून मी थोडंसं डिटेलमध्ये सांगते. हो. आपल्याकडे रिझर्वेशनचे 2 प्रकार आहेत. एक आहे व्हर्टिकल रिझर्वेशन ज्याला सोशल रिझर्वेशन म्हणतात आणि एक आहे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन ज्याला पॅरलल रिझर्वेशन म्हणतात. बरं. व्हर्टिकल रिझर्वेशन जे आहे दॅट इज गिव्हन टू OBC, SC, ST मीन्स बेस्ड ऑन सोशल क्रायटेरिया किंवा बेस्ड ऑन कास्ट जे आपण म्हणतो ते. हे रिझर्वेशन ह्याला व्हर्टिकल आहे. आता हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे काय? हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे दॅट रिझर्वेशन विच कट्स अक्रॉस ऑल दीज कॅटेगरीज. ओके. मग त्याच्यामध्ये आलं पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, एक्स सर्व्हिसमॅन, ओके. हे जे एक्स्ट्रा रिझर्वेशन आहेत विच डू नॉट फॉलो एनी कॅटेगरी, बरं. ह्याला हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणतात. बरं. आता हॉरिझॉन्टल रिझर्वेशन मध्ये OBC, SC, ST असं काही नसतं. एक Okay. जनरल मेरिट लिस्ट असते. फॉर एक्झाम्पल PH कॅटेगरीसाठी जनरल मेरिट लिस्ट असते. आता मी ज्या कॅटेगरीमध्ये आहे फर्स्ट 10 लोकांचं नाव काढणार. तो SC असो, ST असो, OBC असो, इफ यू आर फर्स्ट इन दॅट लिस्ट हं. you will get that service. If you are last in the list, doesn't matter whether you're OBC, SC, ST, you will not get it. Means you will Okay. not get that desired service. So त्याच्यामध्ये कुठेही तसा काही रोल प्ले करत नाही. दुसऱ्या लोकांना हे जे वाटतं की मी म्हणजे OBCचा काहीतरी गैरफायदा घेतलाय. माझं सिलेक्शनच OBC मधून नाही. माझं बरं. सिलेक्शन फिजिकली बेंचमार्क डिसेबिलिटी मधून आहे. माझ्याकडे OBC नसतं तरी सुद्धा मला IS मिळालं असतं. ओके. त्याच्यामुळे हे जे काही लोकांना असं वाटतं की ह्यांनी खोटं OBC साठी त्यांनी खूप काही केलं आणि ते चुकीचं OBC घेतलं आणि मग त्याच्यामुळे IS झाले, हे सुद्धा चुकीचं. नॉन क्रिमिनलचं पण हो. एक म्हणजे मी अक्षरशः सांगतेय की ते तर खोटं नाहीच आहे. त्याच्यामध्ये त्याचे पण रूल्स मी तुम्हाला सांगते. पण इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट माझं सिलेक्शनच OBC बिकॉज जेव्हा तुम्ही फिजिकल हँडिकॅप क्रायटेरियामध्ये जाता, जसं मी तुम्हाला सांगितलं ते हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, तिथं कास्टचा काही संबंधच नाही. बरं. तुम्ही SC, ST असा, OBC असा, जनरल असा, तुमचं कॉमन मेरिट लिस्ट नाही. ओके. तिथे कास्टचं कन्सिडरेशनच नाही. बरं. त्याच्यामुळे माझं OBC जरी नसतं तरी सुद्धा आय वुड हॅव बीन सिलेक्टेड इन टू IS. पण मग ही चर्चा OBC कडे का जाते? परसेप्शन. लोकांना असं वाटतं की वडील ऑफिसर आहे,
ती डॉक्टर आहे, ते खूप श्रीमंत दिसतात, ह्यांचं तर इन्कम 8 लाखाच्या वर असणारच. हे लोकांचं जे काही परसेप्शन आहे ना, त्याच्यामुळे वाटतं अरे ह्यांचं ओबीसी खोटं आहे, यांनी ओबीसीचे चुकीचे बेनिफिट्स घेतले. पहिले तर मी ओबीसीचे बेनिफिट्स घेतलेले नाही, बिकॉज माझा पीएच असल्यामुळे त्याचा डायरेक्टली काही संबंध नाही. आणि दुसरी गोष्ट, लोकांना ओबीसीचे रूल्स माहिती नाही. ओबीसीचे खूप डिटेल रूल्स आहेत. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते की ओबीसीचा जो 8 लाख रुपीजचा इन्कमचा क्रायटेरिया, दॅट इज एक्सक्लुडिंग agricultural income and salary income. So income from other sources should not exceed 8 lakh per year. ओके. ही फर्स्ट गोष्ट आहे. दुसरं, जसं ईडब्ल्यूएस मध्ये फॅमिली इन्कम धरला जातो, मुलांचा, आई वडिलांचा, तसा ओबीसी मध्ये फॅमिली इन्कम धरला जात नाही. ओबीसी मध्ये कॅन्डिडेटचा इन्कम, कॅन्डिडेटचं स्टेटस हे काही धरलं जात नाही, त्याच्या पेरेंट्सचं स्टेटस धरलं जातं. सो ते 8 लाखाचा जो क्रायटेरिया आहे तो पेरेंट्सच्या इन्कमचा क्रायटेरिया आहे, कॅन्डिडेटच्या इन्कमचा क्रायटेरिया नाही. आणि बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये. त्यांना असं वाटतंय ही पण डॉक्टर आहे, वडिलांचं पण असं आहे, ह्यांचं तर असणारच आहे 8 लाखाच्या वर इन्कम. तो सुद्धा 8 लाखाचा जो इन्कम आहे तो तुम्ही अप्लाय करायच्या आधी 3 कॉन्झिक्युटिव्ह इयर्सचा आहे. मी 10 वर्षापूर्वी माझ्या पेरेंट्सचा काय इन्कम होता त्याचा काही इकडे संबंध नाही. सो अशा बऱ्याचशा त्याच्यामध्ये रूल्स आहेत. त्याच्यामुळे लोकांना जे परसेप्शन झालं त्यामुळे ते फिरून फिरून सारखं ओबीसी कडे येत. फक्त म्हणजे की हे संपूर्ण जी केस चालू आहे किंवा सुनावणी चालू आहे किंवा हे सगळं चालू आहे, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, ते फक्त तुमचे अटेम्प्ट जे आहेत ते एक्सीड झालेले आहेत त्याच्यावरूनच सगळं चालू आहे, असं त्यांचं परसेप्शन आहे की माझे अटेम्प्ट एक्सीड झालेले आहेत. पण त्याच्यातही मी तुम्हाला सांगते, मला असं वाटतं की माझी ही पहिलीच केस असेल युपीएससी समोर, ज्या केसमध्ये मी जेव्हा यूपीएससीची एक्झाम प्रोसेस सुरू केली तेव्हा मी 40% बेंचमार्क डिसेबिलिटी मध्ये नव्हते, बट इन द प्रोसेस मी बेंचमार्क डिसेबिलिटी मध्ये कन्वर्ट झाले. सो माझी कॅटेगरी व्हर्टिकल रिझर्वेशन वरून हॉरिझॉन्टल रिझर्वेशन झाली. असं मला नाही वाटत युपीएससी मध्ये ही अशी केस पहिली झाली असेल म्हणून. सेकंडली, युपीएससीचंच नोटिफिकेशन सांगतं, मी तुम्हाला हवं तर त्याची कॉपी देते, की ड्युरिंग द एक्झाम प्रोसेस इफ अ कॅन्डिडेट फ्रॉम जनरल मेरिट लिस्ट और ओबीसी और एससी एसटी unfortunately becomes a person with benchmark disability. Okay. In that case, he or she is eligible for drawing the benefits of PWBD reservation. अच्छा, ओके. असं यूपीएससीच्याच नोटिफिकेशन मध्ये आहे. बरं. ह्याचा अर्थ काय होतो की जेव्हा मी पीएच होईल तेव्हा तुम्ही मला पीएच चे बेनिफिट्स देणार का? तुम्ही हे म्हणणार तुम्ही जेव्हा चांगल्या होत्या तेव्हा आम्ही ऑलरेडी तुम्हाला बेनिफिट्स दिलेत, आता तुम्ही पीएच झाला तर आता आम्हाला काही घेणं देणं नाही. म्हणजे जेव्हा मला ऍक्च्युअली गरज आहे डिसेबल्ड झाल्यानंतर बेनिफिट्सची किंवा ह्याची, तेव्हा तुम्ही असं म्हणणार का की आता तुम्ही पीएच झाला आता आम्ही नाही देऊ शकत, कारण जेव्हा तुम्ही चांगले होते तेव्हा आम्ही तुम्हाला दिले. असं नाही होऊ शकत ना. आणि त्या गोष्टीचा विचार न करता की आपण जसं म्हणतो केस टू केस बेसिस त्यांनी बघायला पाहिजे होतं की हे असं का झालेलं आहे किंवा तिची मध्ये कॅटेगरी चेंज झाली म्हणजे कशामुळे झाली, काय झाली, विचारलं नाही, बघितलं नाही, काही नाही. एकदम युपीएससीने जस्ट लाईक अ ले मॅन, जसं लोक बोलतात की 1+1=2 असं करून ते मोकळे झाले. पण हा नियम ऑलरेडी युपीएससीच्या नियमावलीमध्ये आहे. युपीएससीच्या नोटिफिकेशन मध्ये आहे. सीएससी 2022 मी जी एक्झाम दिली किंवा 2021 तुम्ही कुठले रूल्स घेतले त्याच्या रूल्स मध्ये सुद्धा आहे. रूल नंबर 26 जर तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं तर रूल नंबर 26 मध्ये हे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. इवन हे रूल पण जो मी तुम्हाला सांगितला ना की वी विल नॉट रिलाय ऑन द मेडिकल सर्टिफिकेट प्रोड्युस्ड बाय द कॅन्डिडेट, हा सुद्धा युपीएससीच्या नोटिफिकेशन मध्ये आणि सीएससीच्या डीओपीटीच्या रूल्स मध्ये सुद्धा हे दोन्ही मेन्शन आहे. पण मग एकीकडे पीएचच्या संदर्भामध्ये आहे किंवा इतर मुद्दे आहेत, नावावर पण वारंवार आक्षेप घेतला जातोय की नाव वारंवार चेंज करणं त्यावर. खरं तर म्हणजे ही खूप अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे. माझं नाव जसं आपण म्हणतो की बेसिक माझं नाव पूजा खेडकर आहे. पूजा खेडकर हे नाव मी कधीही बदललेलं नाही.
जेव्हापासून मी UPSC दिली किंवा कॉलेज असो किंवा काही असो, माझं नाव पहिल्यापासून पूजा खेडकरच आहे. फक्त मी एवढं केलं की माझ्या आईचं नाव माझ्या नावामध्ये ऍड केलं. ओके. पूजा दिलीप खेडकर होतं, ते पूजा मनोरमा दिलीप खेडकर केलं. एवढीच एक गोष्ट आहे ज्याला ते म्हणतायत की मी नाव बदल, पण बेसिक नाव माणसाचं फर्स्ट नेम आणि सरनेम. कोणालाही नाव सांगताना आपण मिडल नेम शक्यतो यूज करत नाही. फक्त आईचं नाव ऍड केल्यामुळे हे अशा गोष्टी होतात. दुसरं अजून एक गोष्ट की देवनागरीमध्ये जेव्हा आपण पूजा लिहितो तेव्हा दीर्घ आणि ऱ्हस्व असं 2 प्रकारे लिहितो. त्याचं ते कन्व्हर्जन होताना PUJA आणि POOJA. सो काही डॉक्युमेंट्सवर PUJA झालेले आणि काही डॉक्युमेंट्सवर POOJA झाले. ओके. सो ते 2 गोष्टी धरून लोकांचं असं म्हणणं आहे की नाव बदललं, हे केलं, ते केलं. पण असं काहीही नाहीये. इव्हन आपले सीएम सुद्धा, डेप्युटी सीएम सुद्धा तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आजकाल आईचं नाव सगळेच ऍड करतात हो. नावामध्ये. बरोबर. त्याच्यामुळे मी ऍड केलं तर मी काय फार वेगळी गोष्ट केलेली नाही किंवा काही चुकीची गोष्ट केलेली नाही. मला माझ्या नावात माझ्या आईचं नाव हवं होतं आणि ते मी केलं. तर तुमच्या नावामध्ये जे POOJA असेल किंवा PUJA असेल, या नावामुळं तुमच्या त्या संपूर्ण मेरिट लिस्टवर काही परिणाम होतोय का? कारण म्हणणं हेच आहे की नावाचा गैरवापर वारंवार केला गेलेला आहे आणि त्यामुळं अटेम्प्ट जे आहे ते दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये मला अजून एक क्लिअर करायचंय की मी UPSC ला वारंवार हे सांगितलेलं आहे की मी माझ्या नावामध्ये माझ्या आईचं नाव गॅझेट नोटिफिकेशन मध्ये ऍड केलेलं आहे. हे मी त्यांना 2014 पासून सांगते, बरं. जेव्हा मी गॅझेट नोटिफिकेशन चेंज केलं. 2017 मध्ये सुद्धा माझ्याकडे मेल रिटन कम्युनिकेशन आहे. मी त्यांना मेल केला होता, मी रिक्वेस्ट केली होती बघ, पण त्यांचा काही रिस्पॉन्स आला नाही. त्यानंतर 2021 मध्ये परत मी UPSC ला रिक्वेस्ट केली की मला माझ्या आईचं नाव असलेलं नाव टाकायचं. त्याच्या मागे पण एक इमोशनल रिझन हा होता की सर्व्हिस रेकॉर्ड जो असतो तो कायम राहतो. त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये हे होतं की आयुष्यभर मला ते सर्व्हिस करायची. माझ्या नावामध्ये मला हवं होतं की माझ्या आई वडिलांचं दोघांचं नाव असावं. UPSCने मला त्या मेलला रिप्लाय दिला आणि त्यांनी मला परमिट केलं की तुम्ही तुमच्या आईचं नाव ऍड केलेल्या नावानी फॉर्म भरा. त्याच्यानंतरच मी माझा फॉर्म आईच्या नाव ऍड केलेला फॉर्म ह्यांनी भरलेला. UPSCने परमिट केल्यानंतर माझ्याकडे त्यांचा ऑफिशियल मेल आहे, मी पाठवलेला मेल आहे. त्याच्यानंतर मी UPSCचा जेव्हा इंटरव्ह्यू झाला तेव्हा त्यांनी डिस्क्रिपन्सी दाखवली होती की तुमचं मॅट्रिक्युलेशनचं नेम आणि डॅफचं नेम वेगळं आहे, त्याच्यामुळे तुम्ही ॲफिडेव्हिट सबमिट करा. मी ते ॲफिडेव्हिट पण सबमिट केलेलं आहे, माझ्याकडे त्याची कॉपी पण आहे. एवढी सगळी लिगल प्रोसिजर केल्यानंतर त्यांना माहिती असून UPSCने हे म्हणणं की तिने मुद्दाम नाव बदललं त्याचा गैरवापर करण्यासाठी, हे किती बरोबर आहे? तुम्हीच परमिट करताय आणि नंतर तुम्हीच म्हणताय आम्हाला तर माहित नाही हिने असं केलं म्हणून आमचं असं झालं. म्हणजे एका कॉन्स्टिट्यूशनल बॉडी कडून असं अजिबात एक्सपेक्टेड नाही. हे मी कोर्टामध्ये सुद्धा, सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हे फाईल केलेलं आहे. म्हणजे दिस इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम अ रेप्युटेड इन्स्टिट्यूशन लाईक UPSC. पण मग याच मुद्द्यावरून या इन्व्हेस्टिगेशन मध्ये किंवा इतर याच्यामध्ये तुम्ही हे मुद्दे मांडले? इन्व्हेस्टिगेशनचे तर मी तुम्हाला डिटेल्स नाही सांगू शकत, पण येस, मी कोर्टामध्ये जे काय माझं म्हणणं फाईल केलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे मुद्दे क्लिअरली मांडलेले आहेत. जो FIR जो दाखल करण्यात आला किंवा काय, तर त्या संदर्भामध्ये काय की कारण तुम्ही नंतर अनेक दिवस, अनेक महिने जे होतात ते गायब होतात. कुठे होतात? पहिलं तर मला FIRच्या बाबतीत तुम्हाला हे सांगायचंय की तो FIR झाल्यानंतर मला इतका त्रास झालाय बिकॉज एकतर मी जसं म्हटलं तुम्हाला की माझं म्हणणं काही ऐकून घेण्यात आलं नाही. इतकं स्टिग्मेटाइज केलं गेलं मला, फ्रॉड आहेस, फेक आहेस, काय फॉल्स राईज अँड डीप फॉल ऑफ अन IAS ऑफिसर, सो कॉल्ड IAS ऑफिसर. म्हणजे इतकं स्टिग्मेटाइज केलं गेलं की मी एवढ्या वर्ष जे काय अभ्यास केला, जी काय मेहनत केली, व्हॉट एव्हर इंटेलेक्ट आय पुट इन, एव्हरीथिंग केम डाऊन टू झिरो. मला स्वतः मेंटली इतका त्रास झाला, माझ्या फॅमिलीला त्रास झाला, सगळीकडे. इवन आता सुद्धा
न्यूज लावताना काय लावतात? फेक IAS ऑफिसर, फ्रॉड IAS ऑफिसर. पण कुणी डिसाईड केलं हे? कुठल्या जस्टिस सिस्टीमने डिसाईड केलं? मी जसं आधीही म्हटलं होतं, आपले कॉन्स्टिट्यूशन आणि आपला लॉ हा सांगतो की इनोसेंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. मग कुठल्या बेसिसवर मला गिल्टी प्रूव्ह केलं? जस्ट बिकॉज तुम्हाला वाटलं म्हणून? पण तुम्ही मग समोर का आला नाहीत हे सगळं बोलण्यासाठी? तर कसं झालं ना, की तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणतात बघा, तसं झालं, की मी सर्व्हिसमध्ये त्यावेळेस असल्यामुळे हम्म. मला सिव्हिल सर्व्हिस रूल्सच्या अकॉर्डिंगली मला बोलायची परवानगी नव्हती. आणि माय सायलेन्स वॉज कन्सिडर्ड ॲज माय गिल्ट. आय वॉज नॉट परमिटेड टू टॉक अँड बिकॉज आय वॉज नॉट टॉकिंग, लोकांना असं वाटत होतं, ही काहीतरी लपवतीये, हिचं काहीतरी चुकीचं आहे, हिचं काहीतरी खोटं आहे. मी रूल्स फॉलो करायला गेले किंवा मी गव्हर्नमेंटचा पार्ट असल्यामुळे मी त्याप्रमाणे वागायला गेले म्हणून लोकांना वाटेल ते लोक बोलले आणि मी त्याला काउंटर करू शकले नाही. बिकॉज त्यावेळेस परिस्थितीच अशी होती की मला काउंटर करायला जमलंच नसतं. आणि त्याच्यामुळे लोक इतकं बोलले, काहीही बोलले. इनफॅक्ट तुम्ही आता जरी बघितलं तरी सुप्रीम कोर्टावर म्हणजे इट इज लाईक यू आर लोअरिंग द डिग्निटी ऑफ सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांवर हे म्हटलं गेलं की का सुप्रीम कोर्ट इंटरिम रिलीफ देत? यू आर द हायेस्ट कोर्ट, द प्रोटेक्टर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तुम्ही त्यांच्याही जजमेंटवर हे म्हणताय की सुप्रीम कोर्ट असं का करतं? म्हणजे न्याय व्यवस्था, नॅचरल जस्टिस त्याचं तुम्हाला काही घेणं देणं नाही. थोड्या वेळ तुम्ही बोललात की काही लोकांचे इंटरेस्ट असतील, त्याच्यामुळं या सगळे गोष्टी ज्या आहेत त्या पसरलेल्या आहेत. परंतु इंटरेस्ट कोणाचा? पॉलिटिकल इंटरेस्ट काय होता का या सगळ्या? पॉलिटिकल मोठं होता का मागे? ओव्हरऑल दिसताना तर असं आहे की मला टार्गेट तर केलं गेलेलं आहे. बरं. देर माइट बी मेनी रिझन्स, देर माइट बी वन रिझन, आय एम नॉट शुअर. बट तुम्ही मला सांगा, आता तुम्ही एवढे लोकांचं बघितलं जे प्रॉपर क्रिमिनल्स आहेत, आपण म्हणतो जसे रेप केस असो, मर्डर केस असो, किंवा इवन आता राजेंद्र नगरच्या बेसमेंटमध्ये जे हे, तुम्ही त्यांचा फोटो तरी पाहिला का की ते दिसतात कसे? द ओनर, डू यू नो हू हिज फॅमिली इज? डू यू नो व्हॉट हिज वाईफ डज? डू यू नो व्हॉट हिज सन डज? किंवा त्यांना किती मुलं आहेत? त्यांचा मीडियामध्ये फोटो पण नाही आला. व्हेअरॅज बिकॉज ऑफ देम, म्हणजे त्यांच्या काय म्हणतो आपण, मिसहँडलिंग ऑफ दॅट, त्याच्यामुळे 3 UPSC ऍस्पिरंट्स वारले. इवन जी रेप केस झाली बेंगॉलमध्ये, त्या आरोपीच्या फॅमिलीला किती टार्गेट केलं गेलं, काय विचारलं गेलं, त्यांना काय बोललं गेलं. आणि मी काही न करून माझ्या आई वडिलांपर्यंत जायचं, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे 3-3 महिने प्रत्येक गोष्टीवर. म्हणजे घराच्या बाहेर झाडं लावली होती चांगल्या ह्याच्यासाठी, ते झाडं खराब होऊ नयेत किंवा व्यवस्थित उगावे म्हणून आम्ही त्याला छोटासा कंपाऊंड करून त्याच्यामध्ये माती भरली होती. ते इल्लीगल आहे म्हणून आमची कंपाऊंड वॉल माझ्या घराची तोडायला आली. म्हणजे हे काय आहे? म्हणजे हे तुम्ही असं मला प्रॉपर टॉर्चर करताय. बुलडोझर आणायचा घरावर का? तर तुम्ही बाहेर झाडं लावली. म्हणजे तुम्ही चांगल्या गोष्टीचंही खराब करायचं, काहीही दाखवायचं. इवन माझ्या आईबद्दल बोलले गेले की मीडियावर चिडल्या, हे केल्या. अहो, मीडिया माझ्या घराच्या गेटवर चढून आतमध्ये जात होती. त्या त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे? म्हणजे तुम्ही प्रायव्हसी तर काहीच नाही. ती माझी आई तिथे एकटी होती. मी वाशिमला होते. ती एकटी असताना तुम्ही सगळं वर चढताय, घरामध्ये जाताय. त्या त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे? माझ्या फॅमिलीपर्यंत टार्गेटिंग का? ठीक आहे, मी खूप मोठा गुन्हा केला, असं आपण अझ्युम करू. पण त्याच्यामध्ये माझ्या फॅमिलीचा काय संबंध आहे? पण मला थोडंसं आणखीन याची सुरुवात म्हणजे की असं म्हटलं गेलं होतं की जेव्हा तुम्ही ते सर्व्हिसमध्ये होता तर त्यावेळेस बऱ्याचशा फॅसिलिटी होत्या. तर त्या फॅसिलिटीच्या संदर्भामध्ये तुम्ही आक्षेप घेतले होते आणि ती मूळ सुरुवात झाली होती ब्युरोक्रेसी लेव्हलवर. तसं काय घडलेलं आहे का? फॅसिलिटीज म्हणजे मला तुमचा प्रश्न नाही कळला. जेव्हा तुमची पोस्टिंग झाली तर त्यावेळेस तुम्ही सिनियरकडे केबिनची डिमांड केली होती किंवा वॉशरूम आणि इतर गोष्टींची डिमांड केली होती, असं काय
बेसिकली एकतर हा डिमांडचा प्रश्न नाहीये. मला बसायला जागा पाहिजे किंवा मी कुठे बसू ह्याला काही डिमांड म्हणत नाही. बरं. मी कुठे वॉशरूमला जाऊ किंवा माझ्या पर्सनल ह्याच्याबद्दल बघणं मला नाही वाटत दॅट इज अ डिमांड. हं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कलेक्टर ऑफिस असो किंवा व्हेन यू आर अन ऑफिसर तुमच्या केबिन असं कोणीतरी येऊन बळकावेल असं शक्य आहे का बरं? हं. प्रायव्हेट ऑर्गनायझेशन मध्ये शक्य नाही आणि गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये कुणीतरी जाईल आणि चल तू इथून बाहेर निघ आणि मी इथे बसते असं शक्य आहे का? तसं काहीही झालेलं नाहीये. मला त्यांनी स्वतः समोरून केबिन माझी नव्हती माझ्याकडे आणि मी रिक्वेस्ट केली होती. त्यांनी मला समोरून ॲडिशनल कलेक्टर जे होते, त्यांनी मला समोरून ऑफर केलं, की माझं जे अँटी चेंबर आहे तिथे मी तुम्हाला सोय करून देतो. तुम्हाला बसायला जागा नाहीये तर तुम्ही तिथे बसा. त्यांच्याच माणसांनी मला तिथे टेबल ठेवून दिला. माझ्याकडे त्याचे पिक्चर्स आहेत. त्यांची माणसं ठेवतात. हं. त्यांच्याच आता एवढा मोठा टेबल माझ्या 2 हाताने मी आणून ठेवणार आहे का तिथं? केबिन बळकवलं म्हणजे त्याच्यातलं सगळं सामान मी खालून उचलून आणलं का माझ्या घरून आणलं? तुमच्याच माणसांनी ठेवलं. तुम्हीच मला ते दिलं अँड जस्ट टू म्हणजे आपण जे म्हणतो ना, जस्ट टू सीक रिव्हेंज ऑन मी ऑर जस्ट टू यू नो डू दॅट तुम्ही त्याला कंप्लीटली माझ्यावर टर्न ओव्हर केलं. हं. म्हणजे तुम्ही कुठल्याही कॉमन लॉजिकनी विचार करा ना, असं कसं होऊ शकतं? रिव्हेंज कसला? इन जनरल मी जस्ट म्हणतीये तुम्हाला. हं. ओके. नाही पण त्यावेळेसची ही सिच्युएशन होती हे संपूर्ण यंत्रणेसमोर तुम्ही मांडले? हो, जी काही सिच्युएशन होती, जो काही मला त्रास झाला होता किंवा त्यामुळे जे काही प्रॉब्लेम होता, त्याचा मी एक कॉन्फिडेन्शियल लेटर चीफ सेक्रेटरी मॅडमला तेव्हा पाठवलं होतं. बरं. पण तरीसुद्धा म्हणजे हे सगळं प्रकरण व्हायच्या आधी. तरीसुद्धा त्याच्यावर कुठलंही हे केलं गेलं नाही. बरं. कुठलीही स्टेप घेतली गेली नाही. अच्छा. आता या स्टेजला येऊन तुम्ही पुढचं तुमचं काय पाऊल असणार आहे, की तुम्ही कॅटमध्ये जाणार? मी कॅटमध्ये ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे. कारण कुठलीही प्रोसिजर फॉलो न करता, माझं कुठलंही म्हणणं ऐकून न घेता हं. आणि अ, कुठल्याही बेस नसताना माझ्यावर जी काही ॲक्शन घेतली गेली यू-पी-एस-सीने, त्याच्या विरोधात मी कॅटमध्ये ऑलरेडी माझी केस चालू आहे. आणि ते डेफिनेटली मला आपल्या जस्टिस सिस्टमवर विश्वास आहे, की मला नक्कीच ते माझ्या बाजूने मला जस्टिस मिळेल त्याच्यातून. यू-पी-एस-सी स्वतः तुमच्या विरोधामध्ये आहे. मला वाटतं जस्टिस मिळेल? हो, कारण वी आर गव्हर्न्ड बाय द कॉन्स्टिट्यूशन, नॉट बाय यू-पी-एस-सी. बरं. And I think constitution and law of the land is most supreme. UPSC is just a constitutional body. It's not the decider. So definitely. यापुढे पण तुम्ही चौकशीला सामोरे जाणार? हो, 100%. मी जेव्हापासून माझ्यावर एफ-आय-आर झाला, तेव्हापासून मी हे क्लिअर केलेलं आहे आणि मी प्रत्येक कोर्टामध्ये, डिस्ट्रिक्ट कोर्ट असो, हाय कोर्ट असो, सुप्रीम कोर्ट असो, प्रत्येक कोर्टामध्ये मी हे सबमिट केलेलं आहे, की मी जी काय चौकशी असेल त्याला मी सामोरे जायला तयार आहे. माझ्याकडून जे काही डॉक्युमेंट्स लागत असतील, अजून काही लागत असेल, इंटरोगेशन असेल, इन्व्हेस्टिगेशन असेल, जे काही असेल, त्याच्यामध्ये मी पूर्णपणे सहभाग घ्यायला तयार आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगितले. इव्हन आत्ता सुद्धा मी सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दाखल केलं, की मी पोलिस इन्व्हेस्टिगेशनला सामोरे जायला आणि सगळी मदत करायला पूर्णपणे तयार आहे. आणि सिमिलरली मी क्राईम ब्रांचला सुद्धा थ्रू मेल हे कळवलं होतं, की आय एम रेडी टू पार्टिसिपेट इन द इन्व्हेस्टिगेशन. आणि इथून पुढे मला कितीही वेळा बोलवलं, कोर्टाने ऑर्डर केलं किंवा पोलिसांनी बोलवलं, तरी मी जायला तयार आहे. बिकॉज आय हॅव नॉट डन एनिथिंग रॉंग. अँड दॅट इज व्हाय आय नो दॅट दे कॅन नॉट फाइंड एनिथिंग अगेन्स्ट मी. धन्यवाद आमची चर्चा केल्याबद्दल. या होत्या पूजा खेडकर आणि सांगितलंय की संविधानावर विश्वास आहे आणि त्यांचे जे महत्वाचे 3-4 मुद्दे होते त्याच्यावर स्पष्टपणे स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी दिलेले आहे की काय परिस्थिती होती, प्रमाणपत्र कसे होते आणि कशा पद्धतीनं कोर्टामध्ये सुद्धा त्यांनी बाजू मांडलेली आहे आणि इथून पुढे पण चौकशीसाठी ते सहकार्य करणार असलं स्पष्ट सांगितलेलं आहे. रामराज शिंदे, NDTV, दिल्ली.